ऑफिसमध्ये शेजाऱ्यांनी काहीतरी नवीन टूल वापरलं एआयचं. मी उठून, "अरे, तू काय करतोयस जरा सांग बरं." हे ज्यावेळेला होत असेल त्यावेळी समजा की तुमची लर्नेबिलिटी शाबूत आहे. कोणीतरी धक्के देऊन तुम्हाला आता तू हे शिकच, ते सर्टिफिकेशन दिल्याशिवाय तुला इन्क्रिमेंट मिळणार नाही, असं जर असेल तर तुमची लर्नेबिलिटी विलायला गेली असं समजा. शिक्षणाची व्यवस्था ही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी खरं म्हणजे निर्माण झाली. पण आज परिस्थिती अशी आहे की समाजाला शिक्षणाचे प्रश्न सोडवायची वेळ आली. मुळात नॉलेज आणि स्किल त्यातला फरक काय? माझ्यात कोणते स्किल आहेत हे मी कसे ओळखायचे? आणि भविष्यात नॉलेज आणि स्किल वेगळं असेल तर स्किलला जास्त महत्त्व आहे. आता एकच स्किल शिल्लक आहे आणि ते आहे लर्न, अनलर्न अँड रिलर्न. मी पोटेन्शियल लर्नर आहे, कमॉन, मी इथून सुरू करणार आहे. हे ज्यावेळी तुम्ही स्वतःला सांगता त्यावेळी तुम्ही नकळत ग्रोथ माइंडसेटमध्ये जाता. महाराष्ट्रातल्या जेनझीला स्वतःचं, राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं? पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का? AI पासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं? जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार? या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक, द इनसाइट. अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. मी आत्ता 30-40ला आहे. माझी लर्नेबिलिटी किती आहे हे मी कसं ओळखायचं याचं प्रॅक्टिकल टेस्ट सांगा आणि मग वाढवायचे मार्ग सांगा. अगदी सिंपल, हम्म. सोपी टेस्ट आहे. ओके. कुठलीही नवीन गोष्ट दिसल्यानंतर तुम्हाला त्याविषयी जाणून घेण्याचं कुतूहल जागृत होतं का? ही पहिली ऍसिड टेस्ट आहे. क्युरिओसिटी ही पहिली ऍसिड टेस्ट आहे. तुम्ही डोळे बंद करून घेता, झापडबंद पद्धतीने जाऊ दे, सोडून द्या, आपल्याला काय करायचंय असं बघता का? ही पहिली गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे असंच का बरं होत असेल? ओके, असंच का नसेल होत? हे कसं काय तयार झालं असेल? असे जे प्रश्न बालसुलभ कुतूहलाने पडतात ते तुम्हाला पडत राहिले पाहिजे. ती तुमची पहिली टेस्ट आहे. ओके. कुठलीही नवीन गोष्ट समोर येऊ द्या. ऑफिसमध्ये शेजाऱ्यांनी काहीतरी नवीन टूल वापरलं एआयचं. मी उठून, "अरे, तू काय करतोयस जरा सांग बरं." हे ज्यावेळेला होत असेल त्यावेळी समजा की तुमची लर्नेबिलिटी शाबूत आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेला परिस्थिती बदलतीये त्यावेळी मला माझा स्वतःचा पुढाकार घेऊन बदललं पाहिजे असं जर तुम्हाला आतून वाटत असेल आणि कोणीतरी धक्के देऊन तुम्हाला आता तू हे शिकच, ते सर्टिफिकेशन दिल्याशिवाय तुला इन्क्रिमेंट मिळणार नाही, असं जर असेल तर तुमची लर्नेबिलिटी विलायला गेली असं समजा. जर तुम्हाला स्वतःहून वाटत राहील की अरे, हे नवीन आहे काहीतरी. तिसरी खूण मी अशी सांगेन की ते शिकत असताना तुम्हाला हर्ष होतोय का? ओके. हां, तुम्ही परिस्थितीच्या रेट्यामुळे शिकताय का तुम्हाला ते शिकताना हर्ष होतोय? सुरुवात समजा रेट्यामुळे झाली असं आपण समजू. पण ते शिकायला लागलात की तुम्ही त्याच्यात रमून जाता, गढून जाता. हे जे गढून जाणं आहे ना, एखाद्या विषयाचं ज्ञान मिळवण्यामध्ये गढून जाता. हमखास समजा की तुमची लर्नेबिलिटी चांगली आहे. ओके. अजून एक क्रायटेरिया मी सांगेन की ज्यावेळेला एखादी तुमची चूक होते त्यावेळेला तुम्हाला किती सेटबॅक बसतो बर. आणि तुम्ही मग नंतर त्याचं धाडसच करत नाही, जाऊ दे बाबा ते चुकतं. अच्छा. ते तुम्ही थांबता. त्याच्याकडे तुम्ही पहिली पायरी म्हणून बघत असाल तर तुमची लर्नेबिलिटी छान आहे. तुम्ही त्याच्याकडे मागे जाण्यासाठी तो सिग्नल घेत असाल तर ती नाहीये. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की एंजेला डकवर्थ म्हणजे त्या प्रोफेसर आहेत, ग्रिट लॅब म्हणून त्यांची ग्रिट म्हणजे हिंमत. ग्रिट लॅब. ग्रिट, हां, म्हणजे हिंमत कशी वाढवायची याच्यावरच त्यांची लॅब आहे युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हानियामध्ये. बापरे. बर. हां. अच्छा. तर त्यांनी असं दाखवून दिलंय प्रयोगांती. त्या पहिल्यांदा मॅथमॅटिक्स शिकवायचे शाळेमध्ये. बर. तर काही मुलं समांतर भुज चौकोनाचा त्याचं क्षेत्रफळ काढण्यामध्ये यशस्वी होतात आणि काही मुलांना समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यामध्ये अपयश येतं. ह्या गोष्टीपासून त्या बाईंनी सुरुवात केली. ओके. असं का होतं? ते शोध घेता त्यांना हे सापडलं की काही लोकांमध्ये
त्यांनी वापरलेला हा शब्द मी वापरतोय, ग्रोथ माइंडसेट असतो. ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय? तर माझी इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी मी प्रयत्नांती वाढवत नेऊ शकतो असा विश्वास असणं, याला ग्रोथ माइंडसेट असं म्हणतात. कम व्हॉट मे, फेल्युअर येऊ दे, काही येऊ दे, माझी पॅशन आणि माझा परसिव्हरन्स हा कमी पडत नाही. अशा व्यक्तींना ग्रोथ माइंडसेट आहे असं म्हटलं जातं. ओके. तर तसा तुमचा आहे का? तर तुम्ही तुमची आत्ताची जी इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी आहे, त्याच्याने स्वतः मर्यादित झालाय असं समजत नाही. तुम्हाला आतून असं वाटत असं नाही, नाही मी थोडा प्रयत्न केला की माझी ती इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी वाढणार आहे. हं. तर हे तुमच्यात असेल तर तुमची लर्नेबिलिटी चांगली आहे. दुसरी एक खूण जी मला म्हणजे समाजात वावरताना दिसते, की असे जे लोक असतात जे फास्ट लर्नर किंवा त्यांची लर्निंगची खूप तीव्र पॅशन आहे, या लोकांचं एक वैशिष्ट्य मला दिसतं. हं. मी काही तत्त्वज्ञ नाही किंवा मी काही लर्निंग थिअरीजमधला सायंटिस्ट नाही. मी तुम्हाला एक म्हणजे सर्वसामान्य लोकांसारखा एक मी माणूस आहे. हो. त्या भूमिकेतून मी बोलतोय तुमच्याशी. तर ज्या लोकांची लर्नेबिलिटी चांगली असते ना, ते नॉर्मली दे आर व्हेरी ईगर टू शेअर देअर नॉलेज. त्यांना सतत मी हे शिकलो, मी असं शिकलो, मग तू पण करून बघ. हे असं होतं, असं केलं की तसं होतं. हे ते सांगत राहतात. तर ती एक खूण आहे. कारण त्याच्याने काय होतं, की त्यांचं जे ज्ञान आहे ना, ते जास्त घट्ट होतं. तर ती एक खूप महत्त्वाची खूण आहे हो. या लोकांची. दुसरी एक मजा म्हणजे मी पाहिली आहे या लोकांमध्ये, की त्यांना ते विषयाचं बंधनच झुगारून देतात. ते तुमच्याशी गप्पा मारायला बसले ना, की ते नुसते समजा सायन्समधले असले, त्यांचं प्रोफेशन सायन्समधलं आहे किंवा टेक्नॉलॉजीवर, ते नुसतं त्याच्याविषयी बोलत नाहीत. ते तुमच्याशी साहित्याविषयी बोलतील, ते कलांविषयी बोलतील, ते राजकारणाविषयी बोलतील. कारण ते शिकत राहतात. आणि त्याच्यामुळे ते विषयांचं किंवा शाखांचं, ज्ञानशाखांचं बंधन झुगारून देतात. कळलं की नाही? कारण कारण काय आहे, की त्यांच्या अवतीभोवतीचं जग जे आहे, त्याला ते अडॅप्ट होत असतात आणि त्या अवतीभोवतीचं जग हे काही विषयानुसार विभागलेलं नाहीये. ते बरोबर. एकात्म आहे. त्याच्यामुळे ते तसं करतात. ह्या त्यांच्या म्हणजे काय कॅरेक्टर क्वालिटीज आहेत, की पुढाकार घेणं, शिकत राहणं, फेल्युअरला फार महत्त्व न देणं, फेल्युअरला टेम्पररी कंडिशन समजणं. हे जे ट्रेट्स आहेत ना, ते लर्नेबिलिटीचे ट्रेट्स आहेत. कळलं की नाही? आणि काहीही बदल होऊ दे, आय शॅल ओव्हरकम. ओके. ते ठीक आहे. असं होणारच. माझ्या भोवतीचं सगळं जग बदलत आहे. बदलणार आहे. कधी-कधी मी मागे राहीन, पण प्रयत्न केला की पुढे जाईन. असं जे आहे ना, तर नाहीतर मग जे लोक असे नसतात, त्यांचं काय होतं ते मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. म्हणजे नायगावकरांनी म्हटलंय व्ही-आर-एसच्या काळामध्ये, की काही पुण्यात गेले आणि काही पिण्यात गेले असं. ते फारच भारी आहेत. 6 कॅरेक्टरिस्टिक ऑफ लर्नेबल पर्सन. असं आपण काही मुलाखत बघणारा कोणीतरी असं गृहीत धरू, की त्याने स्वतःला याच्यात तपासलं आणि या 6 कॅरेक्टरिस्टिकमध्ये मिळून 100 पैकी 10 मार्क दिले स्वतःला. आता त्यानं काय करावं, की ज्या गोष्टींनी त्याची लर्नेबिलिटी त्याला वाढवता येईल? करेक्ट. तर त्यांनी पहिल्यांदा काय करावं ते मी सांगतो. जर मला 100 पैकी 10 मार्क मिळाले असतील, तर पहिल्यांदा त्यांनी पराभूत होऊ नये. त्यांनी स्वतःकडे कसं बघावं, की मी पोटेन्शियल लर्नर आहे. मी स्ट्रॉंग लर्नर नाहीये, पण मी पोटेन्शियल लर्नर आहे. असं मी का म्हणतो? तर म्हणजे आपला जो मेंदू आहे, त्याचं एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की द वायरिंग अँड रिवायरिंग इन आवर ब्रेन कंटिन्यूज टिल सच टाईम द ओनर इज अलाइव्ह. अच्छा. हां. म्हणजे असं नाही, की मी आता हरवून बसलो, असं नाहीये. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जे न्यूरोसायंटिस्ट देतात, की तुम्ही अ, अ, मेंढ्यांची पिलं घ्या आणि ती लहान मुलांना दाखवा आणि त्यांना नावं द्या.
लहान मुलं त्यांना नावानिशी चेहऱ्यानिशी ओळखतात. हम्म. तेच लहान मूल मोठं झालं आणि त्याला अशी मेंढरं दाखवली हम्म. तर ते म्हटलं हे मेंढरं आहेत सर, त्याच्या पलीकडे जात नाही. आता हाच मोठा झालेला मुलगा व्हेटरनरी सर्जन झाला हम्म. की ते मेंढरं त्यांचे पेशंट असतात, ते परत ओळखायला लागतात त्यात. हम्म. ओके. सो वी नीड नॉट बिलीव्ह की आपली ती फॅकल्टी गेली. हा. आपण जर प्रयत्न केला, सो दी वायरिंग अँड रिवायरिंग कंटिन्यूज टिल सच टाइम द ओनर इज अलाइव्ह. हम्म. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला मी पोटेन्शियल लर्नर आहे, कम ऑन, मी इथून सुरू करणार आहे. हम्म. हे ज्यावेळी तुम्ही स्वतःला सांगता त्यावेळी तुम्ही नकळत ग्रोथ माइंडसेटमध्ये जाता. हम्म. म्हणून तो स्कोअर जरी 10 असला, हम्म. काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही त्या 10 कडे कसं बघता हम्म. हे महत्वाचं आहे. हम्म. कळलं? ह्याच्यानंतरच्या प्रॅक्टिकल हॅक्स मला माहित नाही हॅक शब्द वापरावा का नाही, पण प्रॅक्टिकल हॅक्स काही आहेत का की ज्यांना माझी लर्नेबिलिटी आणि लर्निंग प्रोसेस सोपी होऊ शकते? आता कसं आहे की सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे माझी प्रेरक शक्ती हम्म. किती आहे त्याच्यावर आहे. हम्म. माझी म्हणजे मोटिवेटेड मी किती आहे हम्म. याच्यावर आहे. सेल्फ मोटिवेशन हो. ही इज द की. कळलं की नाही? त्याच्यामुळे प्रॅक्टिकल हॅक हाच आहे की स्वतः, आणि मोटिवेशन ही बाहेरून येणारी गोष्ट नाही. हम्म. मला स्वतःला नैराश्यातून बाहेर पडायला पाहिजे हम्म. आणि मला स्वतःला ते शिकण्यात आनंद आहे, ही मनोभूमिका महत्वाची आहे माझ्या हम्म. दृष्टीने. त्याला बाहेरून काही कोणी फोर्स करून काही करणार नाही, काही होणार हम्म. नाही. कळलं की नाही? तर त्याच्यामुळे मला हे शिकल्याने आनंद होतो, हम्म. याची सुरुवात केल्यानंतरच त्याला कळणार. हम्म. म्हणजे अगदी पोहण्याचं पुन्हा एकदा उदाहरण मी घेईन, की आपण ज्यावेळी पोहायला सुरुवात करतो ना, तेव्हा मरण्याचीच भीती असते आपल्याला. हम्म. आपल्याला सारखं वाटतं की आता आता एकदा तुम्हाला थोडं पोहणं जमायला लागलं, की तुम्हाला स्विमिंग पूलमधून बाहेरच यावंसं वाटत नाही. हम्म. तर त्याच्यामुळे ती जो इनिशियल थ्रेशोल्ड आहे ना, तो लर्निंगमध्ये क्रॉस करायची गरज आहे. हम्म. तर ती केली असता पुढे जाऊ शकता तुम्ही. दुसरा एक प्रॉब्लेम प्रॅक्टिकली असा दिसतो हं. की ज्यावेळी माझ्यासह आमची पिढी शिकली त्यावेळी काय हे आंतरविद्याशाखीय वगैरे प्रॅक्टिकली नव्हतं. आम्ही उदाहरणार्थ मी इंजिनिअरिंग शिकलो, त्याच्यातनं अनालिटिकल माइंड डेव्हलप झाला वगैरे वगैरे. आता मला काय लिबरल आर्ट्स शिकावंसं वाटतं, सायकॉलॉजी एक्साईट करते, फायनान्स एक्साईट करते. आमच्या पुढच्या पिढ्यांना तो स्कोप आहे. तर आमच्या पिढीनं हे जे आंतरविद्याशाखीय शिक्षण आहे हे कसं घ्यावं याचे 2 कॅवेट. एक, कोर्सेरावर जाऊन काही होत नाही. 5-10% म्हणजे कोर्सच कंप्लीट होत नाही पहिला भाग. शिकतो का हा पुढचा. आणि दुसरं, जी माझी आवड आहे, तो माझ्यासमोर कायम प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणून येईलच, की जेणेकरून मी लर्निंग बाय डुईंग करीन, असंही नाही. मग मी काय करायचं? अगदी सोपं आहे याचं उत्तर. तुमचं लाईफ मिशन तुम्ही ठरवावं लागतं. हं. ओके. भरकटत राहण्याचं पण ग्लोरिफिकेशन होऊ शकतं हं. त्याच्याबद्दल म्हणजे एक विंदांची एक कविता आहे, की चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. हं. म्हणजे ध्रुव तारा त्याला माहितीच नाहीये, त्याच्यामुळे काही तर त्याला सगळेच तारे सामील आहेत असं. पण तसं करून चालत नाही जीवनामध्ये. म्हणजे तुम्ही एका प्रौढ व्यक्तीविषयी मला हा प्रश्न विचारताय. हो. हं. तर त्याच्यामुळे त्याला अ, हेतू ठरवायला पाहिजे. कारण जगात खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. हं. शेवटी तुम्हाला कुठेतरी फोकस व्हावं लागतं. हं. आणि तुम्ही ठरवावं लागतं, की हा माझा आता फोकस आहे. हं. ते 5 वर्ष मी हे करणार आहे. पण मग त्याच्यात प्रत्यक्ष काम करायला सुरुवात करणं आणि कामाची गरज पडते तसं-तसं शिकत जाणं. हं. हाच मार्ग आहे. आणि हं. सगळे लोक तसंच करतात. म्हणजे हं. प्रॅक्टिकली हेच करावं लागतं तुम्हाला, हं. की आता मला हे काम करायचंय ना, मग त्याच्या संबंधी आता मला ज्ञान मिळवलं पाहिजे. त्याच्या संबंधी 4 त्याच्यातले तज्ञ लोकांना जाऊन भेटलं पाहिजे. त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. हं. हाच मार्ग आहे ना. मला कोलॅबोरेट केलंच पाहिजे. सगळंच मला येतं असं मी समजता कामा नये. हं. इंडिव्हिज्युअल एक्सलन्स इज अ मिथ. हे मी स्वतःला समजून सांगितलं पाहिजे हं. आणि मग कोलॅबोरेट करून मला पुढे केलं पाहिजे. हं. त्याच्याशिवाय दुसरं काय करू शकतो आपण? हं. बहुविद्याशाखीय जे ज्ञान आहे, तर ते बहुविद्याशाखीय
ज्ञान मला बहुविद्या शाखीय ज्ञान मिळवायचंय म्हणून मिळवण्यात काहीच पॉईंट नाहीये. माझी ती गरज असली पाहिजे. राईट. हां. आणि ती गरज जेवढ्या तीव्रतेने भासत जाते, तेवढं मनुष्य शिकतो. कळलं की नाही? त्याला असं म्हणजे ते कॉलेजमध्ये मायनॉरमध्ये काही सब्जेक्ट घ्या, ओईजी म्हणजे ओपन इलेक्टिव्ह घ्या, जनरल इलेक्टिव्ह घ्या, असं थोडीच लाईफ असते. ते कृत्रिम आहे. हे नॅचरल आहे. बरोबर. हं, त्या माझ्या लाईफ मिशनमध्ये मला ज्याची गरज पडते ते मी शिकत जातो. हो. असंच आहे ते. आणि असं शिकलेले कितीतरी लोक आहेत, की जे वेगळंच शिकलेत काहीतरी. हो. त्यांची डिग्री एक आहे. पण ते आता अनेक विषय शिकलेत नंतर. फाईन. तर डिग्रीला महत्व राहील का? डिग्री या कागदाला तर त्याचंही मी मगाशी दिलं तेच उत्तर देईन. की राहायला हवं? नाही, राहायला हवं असं नाही, की त्याच गोष्टी टिकून राहतात, की ज्या रिलेव्हंट असतात. तर डिग्री जर माझी रिलेव्हंट झाली, तर टिकेल. म्हणजे काय? तर मला त्याच्यातून 4 गोष्टी मिळाल्या पाहिजे. बरं. एक म्हणजे डिग्री एज्युकेशननी मला डिस्कव्हरी ऑफ सेल्फ आणि डिस्कव्हरी ऑफ नॉलेज ओके. याचा अनुभव दिलाच पाहिजे. हं. बिकॉज युनिव्हर्सिटी क्लासिकली स्टँड्स फॉर डिस्कव्हरी. ओके. मी सरधोपट जे काही आधीच ज्ञान निर्माण झाले, ते पुन्हा एकदा नीट शिकण्यासाठी मला आता वेगळी माध्यमं आहेत. हो. मला इथे स्वतःची डिस्कव्हरी, मी कोण आहे? मी कोणाचा आहे? याचे शोध घेण्याची संधी इथे मिळाली पाहिजे. आणि मला जे ज्ञान मिळवायचे त्याच्यातली डिस्कव्हरी पण करता आली पाहिजे, नवीन. जे उपलब्ध ज्ञान आहे, ते चॅलेंज करता आलं पाहिजे. त्याचं कारण जग वेगाने बदलतंय. ओके. त्याच्यामुळे त्या ज्ञानाचे बाउंडरीज मला पुश करता येतात का? ही क्षमता माझ्यात विकसित होते का? ही जर ती डिग्री करत असेल, तर डिग्री टिकेल. दुसरी गोष्ट, की जनरेशनल मेमरीज ऑफ स्कॉलर्स तयार होतात विद्यापीठांमध्ये. मी ओके. चांगल्या हो. विद्यापीठांविषयी बोलतोय. आणि त्याला आपण विश्वविद्यालय असं म्हणू. विद्यापीठ असं ज्यावेळी आपण म्हणतो ना, त्यावेळी त्याला एक पीठाधीश येतो. पण मग तिथे सत्ता, मग त्याचे जाचक नियम, त्याच्या उतरंडी, हे सगळं तिथे तयार होतं. ज्ञानाच्या क्षेत्रात याला अर्थ नाही. तर मला विश्वाविषयीचं ज्ञान विश्वविद्यालय. ओके. तर त्याच्यात जे स्कॉलर्स असतात, त्यांच्या जनरेशनल मेमरीज तयार होत जातात. आणि त्या जनरेशनल मेमरीचा उपयोग असा होतो, की मला कुठलंही ज्ञान एका ऑप्टिमल पाथने शिकता येतं. त्या जर जनरेशनल मेमरीज नसतील, तर मला प्रत्येक वेळी हे शिकू, मग त्याच्यानंतर ते शिकू का? आधीच मी शिकलो, तर मला अरे हा कॉन्सेप्ट मला माहितीच नाही. आता परत जा मागे. असं होत नाही. हे जर मला मिळत असेल, माझ्या आवडीच्या ज्ञानशाखेमध्ये जर ह्या जनरेशनल मेमरीचा उपयोग करून मी एकदम त्यांच्या खांद्यावर बसू शकत असेल, तर डिग्री टिकेल. आणि तिसरी गोष्ट, आत्ता कशाची गरज आहे मुलांना? मुलांना मेंटरिंगची गरज आहे. मुलांना माहिती दात्यांची गरज नाहीये. कारण आत्ता जर तुम्ही कुठेतरी कॉलेजमध्ये गेलात आणि काहीतरी शिकवायला लागलात, तर मलाच हा अनुभव येतो, की मी बोलताना मुलं त्याच वेळी ChatGPTवर किंवा Geminiवर व्हेरिफाय करत असतात. काही मुलं तर इतकी बिनधास्त असतात, की ती सांगतात, "सर तुम्ही करेक्ट बोलताय" म्हणून. त्याच्यामुळे माहितीची गरज नाहीच आहे. मग मेंटरिंग तुम्ही कसं करू शकता? ते जर मला मेंटरशिप मिळत असेल, माझ्या विद्यापीठातल्या झाडाखाली माझे प्रोफेसर मला घेऊन बसलेत, 4 लोकांना घेऊन बसलेत आणि आमच्या जीवनात पडणारे विषयाच्या बाहेरचे सुद्धा प्रश्न आम्ही मोकळेपणाने त्यांच्याशी बोलू शकतोय. आणि त्याच्यामुळे तिथून काहीतरी माझी जडणघडण चांगली होते, तर डिग्री टिकेल. आणि चौथी गोष्ट, जी आता आवश्यक आहे, जी पूर्वीच्या क्लासिकल युनिव्हर्सिटीमधून अपेक्षा नव्हती, ती अशी आहे की मला समाजाला भिडण्यासाठी ती डिग्री तयार करते का? कारण आता त्याचा संबंध एम्प्लॉयबिलिटीशी आहे. हो. ओके. तर माझी एम्प्लॉयबिलिटी वाढते का? समाजाचे खरे प्रश्न मला कळतात का? आणि ते सोडवण्यासंबंधी काहीतरी पहिल्या दुसऱ्या इयत्तेत तरी मी जातो का? की ज्यामुळे मी बाहेर पडल्यानंतर इंडस्ट्री मला म्हणेल की ये तू. कळलं? आणि
आत्ताच्या समाजाचे जे प्रश्न आहेत ते सस्टेनेबिलिटीचे प्रश्न आहेत. म्हणजे शाश्वत विकासाचे प्रश्न गंभीर आहेत आपल्याकडे. आणि आता जे क्लायमेट चेंज झालंय, ग्लोबल वॉर्मिंग झालंय. आजच तुम्ही बघताय की किती महाराष्ट्रातले शेतकरी कुठल्या परिस्थितीत जाऊन पडलेत. हो. धाराशिवमध्ये 34 वर्षात झालं नाही असं पाऊस झाला. हो. 5 लक्ष हेक्टरचं सोयाबीन अडचणीत आहे. तर म्हणजे सस्टेनेबिलिटीकडे मला कसं नेईल डिग्री. तर मग मला करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जर माझं सस्टेनेबिलिटीचं एबीसी पण कळलं नसेल त्या डिग्रीत, मग ती आर्ट्सची असो, नाही तर सायन्सची असो, नाही तर कॉमर्सची असो किंवा इंजिनिअरिंगची असो, उपयोग नाही होणार. त्याच्यामुळे डिग्रीकडून या 5 अपेक्षा आहेत. शिक्षक निवडण्याचा फ्रीडम शक्यतो नसतो. कारण तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाता, शाळेत जाता, तिथले शिक्षक तुम्हाला मान्य करावे लागतात. पण मेंटॉर निवडण्याचा असतो. मला समजा मेंटॉर निवडायचा आहे माझा किंवा मेंटॉर्स निवडायचे आहेत. मी कसे निवडायचे? याचं काही सायन्स असेल असं मला वाटत नाही. अनुभव तुमचा. हां, अनुभव म्हणजे जे पोटेन्शियल मेंटॉर्स आहेत, त्यांच्याबरोबर काही काळ घालवावा लागतो. हं. मग कळू लागतं की आपली वेव्हलेंथ जुळते का? हं. आणि ते म्हणजे आपल्याला एक वाव इफेक्ट सुद्धा देतात. हं. आणि अत्यंत मृदू भाषेत का होईना, पण आपल्याला सुधारण्यासाठी हं. ते काही इनपुट स्पष्टपणे देतात. हं. तर त्यांना मी मेंटॉर समजतो. हं. हं. की ते माझ्यामध्ये काय विशेष आहे, ते शोधून काढण्यासाठी मला मदत करतात. हं. म्हणजे मी जर मासा असीन ना, तर ते मासा म्हणून मला स्वीकारतात. मी पक्षी कसा नाहीये, म्हणजे मी उडण्याच्या परीक्षेत सतत नापास कसा होतोय, याच्याविषयी ते बोलत नाहीत. बरोबर. ते मी पोहण्यात कसा उत्तम आहे, हे मला सांगतात. ते रिइन्फोर्स करतात. आणि माझ्या पोहण्यातल्या मर्यादांविषयी ते बोलतात. त्या कशा मी सुधारणा कशी केली पाहिजे ते सांगतात. म्हणजे मी जसं आहे तसं प्रथम मला स्वीकारतात. आणि मग मी अजून कसं फुलावं याच्या संबंधी ते मला एक इकोसिस्टम देतात. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी खूप छान सांगितलंय. बरं. त्यांनी काय म्हटलंय की एक कळी असते ना फुलाची, तर तिच्या पाकळ्या ओढल्याने ती काही फूल होत नाही. कळी विद्रूप होण्याची शक्यता जास्त. हो. ट्रॅडिशनल टीचर्स डू धिस. ते काय म्हणतात की कळीचं फूल केव्हा होतं, तर त्यासाठी सूर्य यावा लागतो. तो आला की ते फुल, म्हणजे त्यांना काय म्हणायचंय की इकोसिस्टम डेव्हलप व्हावी लागते. मेंटर जे असतात ना, ते कळीच्या पाकळ्या ओढून माझं फूल करत नाहीत. ते Right. सूर्य आणतात. तर ते इकोसिस्टम माझ्या भोवतीची विकसित करत राहतात. ओके. मी आपोआप फुल होतो. की हे जिथे मिळतं, तो माझा मेंटर. ओके. पुढचा मुद्दा असा की सध्या भारतात दुसऱ्या एका शब्दाचा फार बोलबाला आहे. ते म्हणजे स्किल. स्किल डेव्हलपमेंट मिशन आहे, स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे. मुळात नॉलेज आणि स्किल यातला फरक काय? माझ्यात कोणते स्किल आहेत हे मी कसे ओळखायचे? आणि भविष्यात नॉलेज आणि स्किल वेगळं असेल तर स्किलला जास्त महत्त्व आहे. आता एकच स्किल शिल्लक आहे. बरं. आणि ते आहे मगाशी सांगितलं ते, हं. की लर्न, अनलर्न अँड रिलर्न. ह्यालाच स्किल असं म्हणतात आता. अच्छा. कारण प्रत्येक स्किल हे ऑब्सोलेट होतंय. बरं. हां. त्याच्यामुळे मी काहीतरी आता स्किल मिळवलं आणि आता माझं छानच चालणार आहे. हा जमाना संपला. बरं. आता मी सतत सजग असलं पाहिजे, की हे स्किल जे आत्ता माझ्याकडे आहे ना, म्हणजे आता तुम्हालाच माहिती आहे, की कोडिंगचं काय झालं. हो. ओके. कोडिंगचं स्किल असलेले लोक होते ना, खूपच तज्ञ त्यातले. हो. पण आता काय होतंय, तर मी त्याच्याविषयी सजग आहे का? म्हणजे मी ते अनलर्न करू शकतोय का? आणि मग मी एआय असिस्टेड कोडिंग करू शकतोय का? हे आता स्किल आहे. त्याच्यामुळे स्किलकडे ना आपण पारंपरिक पद्धतीने आता बघायलाच नको.
की मला वेल्डिंगचं स्किल आलं वगैरे असं. हम्म. आता आपण स्किलकडे असंच बघूया. त्याच्यामुळे ज्ञान आणि म्हणजे क्षमता याच्यात असं आता फारकत नाहीच आहे. अच्छा. या पद्धतीने आता त्याच्याकडे बघितलं पाहिजे आपण. ओके. कळलं? त्याच्यामुळे मी सतत त्या स्किलला चॅलेंज करतो का स्वतःच्याच, कारण मी एक खुणगाठ बांधली की हे नाही टिकणार आहे बरं का, हे जाणार आहे. आणि मला पुढच्या मार्गावर जायचंच आहे. त्याच्यामुळे म्हणजे ती रिजिडिटी जी आहे ना, ती गेलेली आता. म्हणजे काही क्षेत्रांमध्ये राहील चालू, पण अनेक क्षेत्रांमध्ये बदल होत आहेत. तर ओके. ते लक्षात घेतले पाहिजे आपण. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की मी लर्निंगला जास्त महत्त्व देईन, ओके. लर्नेबिलिटीला जास्त महत्त्व देईन. मग त्याच्यात ज्ञानही आलं आणि स्किलही आलं. अच्छा. कारण कसं आहे, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. थोडंसं फिलॉसॉफिकल वाटेल, पण ही चर्चा आवश्यक आहे. मला आनंदी राहायचंय, हो. ही माझी पहिली गरज आहे. म्हणजे नित्य निरतिशय आनंद ही प्रत्येक माणसाची प्रेरणा आहे. तर मग त्याचा मार्ग काय आहे? तर मला 3 गोष्टी लागतात. एक म्हणजे ज्ञान, निर्मिती आणि प्रेम. त्या निर्मितीचा संबंध थोडा त्या स्किलशी आहे. पण आता मजा कशी आहे, या 3 मधला इंटरप्ले जो आहे तो फार मजेशीर आहे. बर. म्हणजे माझं ज्ञान हे निर्मितीक्षम असावं लागेल आणि प्रेमवर्धक असावं लागेल. ओके. जे ज्ञान निर्मितीक्षम नाही आहे, जे वांझ आहे, ते ज्ञानच नाही. कळलं? असा तो ज्ञान आणि स्किल यांचा संबंध येतो. आणि प्रेम म्हणजे काय? तर मी ज्यांच्यासाठी निर्मिती करतोय, म्हणजे माझा कस्टमर असेल, तर त्या मी ज्याच्यासाठी निर्मिती करतो आहे त्याचं पोटेन्शियल जे आहे ते मला ओळखता आलं पाहिजे माझ्या ज्ञानाने. मगच मला स्किल वापरता येणार आहे. आणि मग त्याचं फुल पोटेन्शियल रिअलाइज करण्यासाठी त्याला मी जी मदत करतो त्याला प्रेम असं म्हणतो. ओके. म्हणजे आईचं मुलावर प्रेम असतं असं एक आपण म्हणतो. आईचं मुलावर प्रेम असतं म्हणजे नक्की काय असतं? लाड आणि प्रेम याच्यात फरक आहे. ओके. म्हणजे चुंबन घेणं, त्याला मिठी मारणं, आलिंगन देणं वगैरे ते लाडाचे प्रकार आहेत. चॉकलेट देणं वगैरे. प्रेम म्हणजे काय? तर माझा हा मुलगा जो आहे किंवा ही मुलगी जी आहे, तिच्या उपजच क्षमता काय आहे हे मला तिच्याबरोबर सहवासामुळे कळायला लागतं. पण मग त्या कशा फुलवायच्या ह्याच्यासाठी मी ज्यावेळी प्रयत्न करते आणि तिचं ते पोटेन्शियल रिअलाइज व्हायला सुरुवात होते, त्याच्यासाठी मी केलेले आउट ऑफ द वे जाऊन झोकून देऊन केलेले प्रयत्न म्हणजे तिच्यावरचं प्रेम, त्या माझ्या मुलीवरचं प्रेम. मग माझ्या कस्टमरवरचं प्रेम असेल, माझ्या पार्टनरवरचं काही असेल, म्हणजे ते तुम्ही अंडरस्टूड. तुमची परिस्थिती. त्याच्यामुळे ज्ञान हे निर्मितीक्षम असलं पाहिजे आणि प्रेमवर्धक असलं पाहिजे. ही एक गोष्ट आहे. आता निर्मिती जी आहे ती ज्ञानघन असली पाहिजे. आणि ती प्रेममय असली पाहिजे. ओके. म्हणजे म्हणजे संहारक अशी निर्मिती पण करता येते, शस्त्रास्त्र निर्मिती करता येते वगैरे. तर त्याच्यामुळे ती म्हणजे एक आपली सिव्हिलायझेशन हजारो वर्ष टिकावी याच्यासाठी आपण विचार करायला लागलो तर हे सूत्र सापडतं. आता ती ज्ञानघनता म्हणजे काय? तर आता मी माझ्या कंपनीत बसून जे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस निर्माण करतो, त्याच्यातला मटेरियल इनपुट, एनर्जी इनपुट, फायनान्शियल कॅपिटल इनपुट, डम लेबर इनपुट हे मी कमी कमी कसं करत नाही आणि हाऊ डू आय डिस्प्लेस इट, इफ नॉट रिप्लेस, डिस्प्लेस इट बाय नॉलेज इनपुट. मग ती निर्मिती ज्ञानघन होते. ओके. अच्छा. कारण माझा मोबाईल फोन मी जो विकत घेतो हजारो रुपयांना, तर तो काही त्याच्या वजनासाठी थोडीच घेतो. कमी वजनदार फोन हा अधिक ज्ञानदार असतो. याचं कारण त्याच्यात जास्त पेटंट्स असतात आणि त्याची किंमत म्हणून जास्त असते.
सो 2 लक्ष पेटंटसाठी मी पैसे देतोय ना. म्हणजे आज जे संपत्ती जगामध्ये जिथे निर्माण झाली आहे, त्या काही मल्टीनॅशनल कंपन्या असोत किंवा काही देश असोत, प्रगत देश असोत. ती संपत्ती काय आहे? तर ती ज्ञानोत्कर्षातून निर्माण झालेली संपत्ती आहे. हा. जपानसारखे असे काही देश आहेत, की त्यांच्याकडे नैसर्गिक कच्चा माल फारच कमी आहे. हा. ऊर्जेचे स्रोत कमी आहे. हम्म. आणि भारतामध्ये ही चर्चा जास्त महत्त्वाची आहे. याचं कारण काय आहे, की आपला भारत देश जो आहे, त्याच्यात आपल्याला फक्त पृथ्वीवरची 2% जमीन मिळाली हम्म. आणि 4% पाणी मिळाले. पण 18% लोकसंख्या आहे. हम्म. आपल्याला ज्ञानोत्कर्षजन्य संपत्ती निर्माण करायची. पर्यायच नाही. त्याच्या पर्यायच नाही. आणि ह्याच्या पुढचा जो भारत देश आहे, आत्मनिर्भर आपण ज्याला म्हणू, तो ज्ञानोत्कर्षातूनच होणार आहे. त्याच्यामुळे माझी निर्मिती ज्ञानघन आहे, की जास्त नैसर्गिक कच्च्या मालावर निर्माण होते, की जास्त ऊर्जा खाऊन निर्माण होते, हे मला ठरवावंच लागेल. हम्म. एडिसनचा जो दिवा होता, हम्म. त्याच्यातला ज्ञानाचा अंश फार कमी होता. कळलं की नाही? ते तंत्रविज्ञान नव्हतं, ते तंत्रज्ञान होतं, टेक्निक होतं ते. हम्म. कळलं की नाही? पण म्हणजे काय, तो आकाराने मोठा होता, तो फुटायचा, तो तुटायचा, त्याची टंगस्टनची ती हे फिलामेंट गळून पडायची, तो तापायचा, म्हणजे त्याला जी इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्ही द्यायचा त्याचं जास्त रूपांतर हे प्रकाशाबरोबर उष्णता. उष्णतेमध्ये पण होऊन जायचं, म्हणजे तो ऊर्जा अपव्यय होत होता आणि तो तापायचा पण. हम्म. तर ज्ञानोत्कर्ष जसा झाला तसा तुम्हाला एलईडीचा दिवा सापडतो, हो. की जो हात लावला तर थंड असतो, छोटासा असतो, प्रखर प्रकाश पडतो, हम्म. किंमत कमी असते, कारण त्याच्यात नैसर्गिक संसाधनं कमीच आहेत. तर ती कृती माझी ज्ञानातून निर्माण झाली आहे. कळलं की नाही? आय एम अ लर्नर. मी सतत शिकतेय, की माझ्या मुलाचा विकास मी कसा करायचा, हे मी सतत शिकतेय. तर त्याच्यामुळे ती, आणि दुसरं काय तर माझं जे प्रेम आहे, ते निर्मितीक्षम आहे. हा. कारण मी त्याचा विकासच करते ना, ते निर्मितीच आहे. हम्म. तर असं या तीनचा एकमेकांशी खूप छान संबंध आहे. हम्म. त्याच्यामुळे मी ज्ञान कशासाठी मिळवायचं, हम्म. तर ही 3 सूत्र आहेत. हम्म. आणि यांचा एकात्म असा आविष्कार माझ्या जीवनात होतो की नाही, हे माझ्या आनंदाचं मूळ त्याच्यात आहे. हम्म. शेवटी मी आनंदी राहणार आहे की नाही हो, हो. हा प्रश्न आहे ना. हम्म. तर तो सुटणार कसा? हम्म. तो म्हणून स्किल आणि नॉलेज असं जे तुम्ही त्याची जी थोडीशी म्हणजे ते विभक्त नाही आहेत असं मला म्हणायचं. ते एकात्म आहे. हम्म. कारण स्किलचा जास्त संबंध आपण निर्मितीशी जोडतो. हे फार भारी आहे. पण शेवटच्या प्रश्नाआधीचा प्रश्न, की खूप प्रॅक्टिकल डिफिकल्टीज सगळेजण फेस करतो आम्ही. अबंडन्समध्ये असू तर अटेन्शन डेफिसिट पासून, म्हणजे सतत येणाऱ्या फोन नोटिफिकेशन्स पासून ते ओव्हरलोड पर्यंत, सायकोलॉजिकल ट्रिगर्स इंस्टाग्रामवरती सतत भारी दिसण्यापासून ते सगळं. आणि अबंडन्स नसेल तर जे काही आर्थिक सामाजिक प्रश्न आहेत, की मला टूल्सचा ॲक्सेस नाही, मला शिक्षणाचा ॲक्सेस नाही, वगैरे वगैरे. दोन्ही भागांना प्रश्न मात्र आहे. ह्या प्रॅक्टिकल प्रश्नांना सोडवण्यासाठी काय सांगा? नाही, त्याचं एक उत्तर आहे. ते हे आहे, की तुम्ही दुसऱ्यांना आनंदी करण्यासाठी किती समर्पित होता. हं. तुम्ही स्वकेंद्रित जेवढे राहाल, तेवढे हे प्रश्न जास्त गंभीर होत जातात. ओके. कळलं की नाही? आणि सध्या त्याचा एक जास्त प्रसार समाजामध्ये आहे, की मी स्वतःपुरती बघतो. हं. ओके. मला असं वाटतच नाही, की मराठवाड्यामध्ये आज माझे देशबांधव अडचणीत आहेत. मी 4 पैसे का होईना पाठवले पाहिजे, असं मला वाटत नाही. म्हणजे अ, की क्लायमेट चेंजवर रिसर्च करून ती परिस्थिती मी बदलीन किंवा क्लायमेट रेझिस्टंट ॲग्रीकल्चर करीन, ही पुढची गोष्ट झाली. हो. पण आज मला ते वाटतं का, हं. की ह्याच्यातून मी आनंदी होतो. हं. तर जेवढं तुम्ही आत्मकेंद्रित व्हाल, हं. तेवढे जास्त दुःखी व्हाल. हं. जेवढं तुम्ही तुम्ही टाकलेल्या एका पोस्टला किती लाईक्स येतायत,
ह्याच्यात एकदा अडकलात, त्या व्हिडिओला व्ह्यू किती येतात आमच्या किती भाषेत. व्ह्यूज येत आहेत, त्याच्यात तुम्ही एकदा अडकलात की हम्म. तुम्ही आनंदी होणार नाही. व्हेरॅज तुम्ही दुसऱ्याने एखादी व्हिडिओ पाठवली, हम्म. त्याच्यावर नुसते असे हे देण्यापेक्षा डोकं वापरून 4 वाक्य लिहिली आणि त्याला आनंदी केलं, त्याचं हम्म. रसग्रहण करून पाठवलं, बघा काय होतं, जादू होते. हम्म. हं. आणि तुम्ही सुद्धा त्याच्याने समृद्ध होत जाता, कारण 4 चांगली वाक्य लिहायची आहेत तुम्हाला. हम्म. ते समजून घ्यायचे, त्याच्यातला मुख्य आशय काय आहे, तो हम्म. समजून घ्यायचा आहे आणि मग त्याच्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे, हम्म. लिहायचं आहे. हम्म. तर हे आपण करत नाही आहोत हम्म. आणि म्हणून आपण दुःखी आहोत, कारण माणसाचे मॅच्युरिटीचे मेटाबॉलिक पाथवेज हे ठरलेले आहेत. हम्म. हे आपल्याला उत्क्रांतीने दिलेले आहेत, की तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर काय? तर तुम्हाला डिपेंडन्स पासून सेल्फ डायरेक्शनकडे जावं लागतं. हम्म. हा मॅच्युरिटीचा पाथवे आहे. तुम्हाला Okay. प्लेझरकडून रियालिटीकडे जावं लागतं. तुम्हाला इग्नरन्सकडून नॉलेजकडे जावं लागतं. हम्म. तुम्हाला हिट्रोसेक्शुअलिटीकडे जावं लागतं. हम्म. म्हणजे भिन्न लिंगाच्या व्यक्तींना सुद्धा तुम्हाला समान मानायचं. हम्म. त्याच्यात म्हणजे वर्चस्ववाद सोडावा लागतो. हम्म. तुम्हाला युअर ओन सेल्फ पासून अदर सेल्फकडे जावं लागतं. हम्म. हे मॅच्युरिटीचे पाथवेज आहेत. शाळेमध्ये तुम्ही जा आणि एखाद्या मुलाने आई आजारी म्हणून डबा आणलेला नाही, हम्म. अशी परिस्थिती बघा. सगळी मुलं आपल्या डब्यातलं त्याला द्यायला लागतात. हे का होतं? त्यांना काय कोणी शिकवलंय? हम्म. आपोआप होतं हे. हम्म. फ्रॉम देअर ओन सेल्फ दे गो टू अदर सेल्फ. हम्म. एम्पथी, की अरे त्याला भूक लागली ना, मग ती त्याच्या पोटातली आग माझ्या पोटात पण आग निर्माण करते. हम्म. आणि मी डबा उघडतो, अरे ठीक आहे, काही नाही, आई आजारी आहे ना, हे दिस इज नॅचरल. पण जसे मोठे होत जातात तसं जाऊ दे, त्याच्याकडे त्याचं तो बघून घेईल. ह्याच्याने जास्त दुःख निर्माण होतं. बाकी सगळं शिकण्याचं आहे मेकॅनिझम किंवा काय लर्निंग हाऊ टू लर्न होऊ शकतं. माणसानं माणसाशी कसं वागायचं याला आजच्या जगातला तो दुसरा सॉफ्ट स्किल्स नावाचा शब्द आहे. हे शिकवण्याची पुरेशी मेकॅनिझम नाही आहे का? आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं झालंय. अगदी बरोबर आहे. म्हणजे अ, आपल्या शिक्षणाने 2 भ्रांतींचा विचार करणं सोडून दिले. हं, त्याच्यामुळे जे समाजात प्रश्न आहेत ते त्यामुळे आहेत. हं, शिक्षणाची व्यवस्था ही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी खरं म्हणजे निर्माण झाली. हो. पण आज परिस्थिती अशी आहे, की समाजाला शिक्षणाचे प्रश्न सोडवायची वेळ आली. हं, तर 2 कुठल्या गोष्टी आहेत? हे थोडंसं तात्विक होईल. पण एनिवे आपण तात्विक बोलतोच आहे मगासपासून. हं, तर 2 भ्रांती एकंदर माणसांमध्ये असतात. हं. एका भ्रांतीला अभेद भ्रांती असं म्हणतात बरं. आणि दुसऱ्या भ्रांतीला भेदभ्रांती असं म्हणतात. अच्छा. नवीन आहे. तुमचा प्रश्न ह्याच्यातून निर्माण होतो. हां. अभेद भ्रांती म्हणजे काय? तर माझा देह आणि मी यांच्यामध्ये अभेद कल्पिणे, म्हणजे ते एकच आहेत असं मानणे. म्हणजे हं, माझ्या देहाच्या ज्या अनिर्बंध वासना आहेत, त्यांच्या परिपूर्तीतच मी जो आहे, तो माझा आनंद साठवलेला आहे, हं, अशी भ्रांती. हं, याच्यामुळे चंगळवाद, ग्लोबल वॉर्मिंग, ही सगळी पर्यावरणीय अरिष्ट, ही सगळी संकटं याच्यातून निर्माण झाली. हं, कारण मी आनंदी कशाने होतो? तर माझ्या देहाला मी आनंदी केलं की आनंदी होतो. हं, ही एक भ्रांती निर्माण झालेली आहे आणि तिचा मोठा प्रभाव आहे. हं, ओके. कारण माझ्या जीवनाची सार्थकताच मुळी माझ्या वासनांच्याच परिपूर्तीत आहे. हं, अशी एकदा मी सांस्कृतिक बैठक माझी मानली, की चंगळवाद आला, हं, अनिर्बंध आला हं, आणि मग या पर्यावरणीय अरिष्ट निर्माण झाली. हं, आणि त्याचा आपण सगळेजण सामना करतोय. हं, दुसरी भ्रांती जी आहे, ती म्हणजे भेदभ्रांती. हं, म्हणजे तू आणि मी भिन्न आहोत असं मानणं. हं, कळलं?
म्हणजे त्याला अध्यात्मातले लोक आत्म्याचं एकरूपत्व न मानणं असं म्हणतात. हं. तर त्याच्यामुळे काय होतं, की सर्व संघर्ष उभे राहतात. आणि असं मानतात लोक, की संघर्ष तर अटळ आहे. असं मग त्याच्यातून युद्ध, त्याच्यासाठी शस्त्रास्त्र आणि त्याच्यातून काही प्रश्न सुटताना दिसतच नाहीयेत. म्हणजे आज गाझामध्ये काय चाललंय तुम्ही बघताय. तर त्याच्यामुळे मी इतरांशी कसं वागावं ह्याला का महत्व येते, तर ते ह्याच्यामुळे येते. आणि मी स्वतःशी कसं वागावं म्हणजे अभेदभ्रांती त्याच्यातून मुक्त कसं व्हावं ह्याचं शिक्षण आता कुठेच होत नाही. मला शाळेत आपण सगळे एक आहोत असं शिकवणारा संदेश नाहीये. तर आपण एकमेकांशी स्पर्धा करायची आहे. हा संदेश आहे. जेईईला एकाच रँकवर एवढे सगळे जण आहेत. हजारो मुलं. हं. तर ह्याच्यामुळे ते प्रश्न तीव्र होतात, की मला त्याला हरवल्याशिवाय माझा उत्कर्ष नाहीये, ही एक सांस्कृतिक बैठकच दिली जाते. आणि म्हणून तुम्ही सांगताय तो प्रश्न निर्माण होतो. आणि होतं कसं, की इथून ते संपलं आणि ते कंपनीमध्ये गेले, की तिथे मॅनेजर सांगतो, "अरे तुमचं टीम स्पिरिट कमी पडतंय रे. तुम्ही टीम म्हणून काम करा. हे कसलं एकमेकात तुम्ही हे करताय. त्याच्याने कंपनीचं नुकसान होतंय. तुम्ही डुप्लिकेशन ऑफ वर्क करताय. तुम्ही एकमेकांना सांगतच नाही तुमचं काय चाललंय ते." मग आता ह्याची शिकवण मला कुठे मिळाली आहे? लहानपणी. बरोबर. किंवा माझ्या वॉर्डरोबमध्ये एवढे कपडे आहेत, तरी सुद्धा मी अजून जाऊन घेणार. कारण मला त्यावेळेला ती वासना निर्माण होते Amazonवर बघताना आणि मग मी ऑर्डर करतो. आणि माझं डोपामाइन अजून छान सिक्रेट होतं. तर आता हे संयमी जीवनशैली त्याचं शिक्षण नाहीच आहे कुठे. आणि मग त्यांनी जे फोनचं मॉडेल घेतलंय त्याच्या पुढचंच मी घेतलं पाहिजे. आणि ती येत राहतं. आणि ते येत राहतात. म्हणजे आपण पुढच्या पिढ्यांचे रिसोर्सेस खाऊन टाकतोय, फस्त करतोय, ही जबाबदारीची जाणीवच नाहीये. कारण ते ज्ञान आम्ही मिळवतच नाही. शेवटचा प्रश्न. हे सगळं आपली चर्चा ऐकून किंवा अदरवाईजही एखाद्या व्यक्तीला मला सतत शिकत राहायचं आहे ही जाणीव झाली आणि त्याला त्या मार्गाने जायचं आहे. त्यानं पहिली स्टेप काय घ्यावी म्हणजे तो पुढचं करेल? व्हॉट विल बी द फर्स्ट स्टेप? मग अशी सांगितलं तसंच, की त्याच्या जीवनात त्याच्या अस्तित्वासंबंधीच्या ज्या गोष्टी घडत आहेत, त्याविषयी कुतूहल निर्माण करणं ही पहिली स्टेप आहे. हे असंच का होतंय? हे ही सुरू गोष्ट करणं, कुतूहल. आणि ती आपल्याला निसर्गदत्त आहे. फक्त आपण ती मारून टाकतो. ओके. तर ती पहिली ट्रिगर आहे. म्हणजे आता अगदी साधं एक माझ्या जीवनात घडलेला प्रसंग सांगतो. की स्वदेश पिक्चर मी बघितला आणि त्याच्यानंतर आशुतोष गोवारीकरांशी बोलणं झालं. त्यांना म्हटलं की "वो तारा हर तारा" ते जे गाणं आहे, तर त्यावेळेला ती जी अगदीच गरीब घरातली वस्तीतली मुलं आहेत ती आणि शाहरुख खान त्यांच्या बाजूने. तर ते ताऱ्यांकडे तर मी त्यांना असं म्हटलं की तुमच्या दिग्दर्शनाची एवढी कमाल आहे की त्या मुलांच्या डोळ्यामध्ये जे कुतूहल आहे ते तुम्ही किती सुंदर टिपलंय. त्याच्यावर आशुतोष गोवारीकर मोकळेपणाने मला असं म्हणाले की तुम्ही सांगितलंत ना म्हणून माझ्या ते लक्षात आलंय. माझ्या लक्षातच नव्हतं आलं. अर्थ असा की मुलांमध्ये ते निसर्गतः आहे, इतकं नॅचरल आहे की त्यांना ते लक्षातही आलं नाही. आपण लहानपणी असे असतो. हे टिकवणं किंवा ते जर हरवलं असेल तर त्याचा पुनर्शोध घेणं ही गरज आहे. आणि AI कडे हे नाही.
आणि घेणार पण नाही. येणार नाही. हम्म, त्याच्यामुळे ती पहिली गोष्ट आहे. हम्म, पण हम्म. प्रत्येक लहान मुलाला असतं. बरोबर. म्हणजे माझ्याच मुलांनी मला एकदा आम्ही एसटीने प्रवास करत असताना एका नदीवरून जात होतो आणि नदीला पाणी नव्हतं कारण धरणात अडवलेलं होतं. हम्म, त्यांनी मला लगेच विचारलं, "कोरड्या नदीत मासे का नसतात?" हम्म, मी चक्रावून गेलो, याचं काय उत्तर द्यायचं म्हणून. हम्म. तर हे जे आहे ना, ते आपण जपलं पाहिजे. आपली शिक्षण व्यवस्था आपल्याला कुतूहलाकडून दूर नेते. तिच्या विरुद्ध बंड केलं, की मग सगळं नीट राहतं. सर खूप खूप आभार. भरपूर विषयांवरती भरपूर चर्चा झाली, पण पुन्हा वेगळ्या विषयावर भेटूया. पण आज इथंच थांबू. धन्यवाद. Investments in debt securities, municipal debt securities, securitized debt instruments are subject to risks, including delay and/or default in payment. Read all the offer related documents carefully.